श्रुती नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आखाती देशाच्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो दिवसेंदिवस सामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे। दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टी महाग होत चाललेल्या आहेत। त्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे हा इंधनाचा आहे। बाहेरून येणारं जे इंधन आहे ते मोठ्या प्रमाणात याचा आता तुटवडा भासताना दिसत आहे। 4 वेळा या इंधनामध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे। मात्र आता अशी घोषणा करण्यात येते की 1 जून पासून जे आहे पेट्रोल पंप बंद होण्याच्या शक्यता आहे। मात्र याकडे प्रशासनाचा काय निर्णय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकंदरीत आज आपण याचा आढावा घेणार आहोत। म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांनी सरकारने हे बघितलं पाहिजे की पेट्रोल एवढं महाग का आहे आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त हे पण घेतलं आणि पाहिजे। येत्या काळामध्ये भविष्यात अजून पेट्रोल महाग झालं आणि आता असं म्हणतात की 1 जून पासून पेट्रोल पंप बंद होणार आहेत। मग ते तर मग खूपच प्रॉब्लेम आहे ना। आता पेट्रोल पंप समजा बंद झाले, आता आपण छोटी काही कामं असेल तर त्याच्यासाठी जाऊ शकतो, पण समजा काही इमर्जन्सी झाली तर आपल्याला गाडीशिवाय काही ऑप्शन नाहीये। आपल्याकडे बाकीचे हे आहेत पण ते आपल्याला किती मदत करू शकतात माहित नाहीये। तुम्ही खरंच पेट्रोल पंप बंद झाले तर काय होईल? खूपच मोठा प्रॉब्लेम आहे हा, कारण की आपण कामासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट तर वापरू शकतो, पण काही पुढे जाऊन प्रॉब्लेम आला तर आपल्या गाडीशिवाय आपल्याला काही हे नाही, म्हणून पेट्रोल पंप चालू राहिलेच पाहिजे। नक्कीच दुर्लक्ष होत आहे, कारण आताचा भाव मी जस्ट विचारला 103 होता मागच्या आठवड्यापर्यंत, आता 111 झालेला आहे। निश्चित त्यामध्ये लिटर मागे आम्हाला लॉस होतोय, एव्हरेज मध्ये लॉस होतोय। आखाती देशाच्या युद्धजन्य परिस्थितीचा हा फटका म्हणावा लागेल का अफवा म्हणाव्या लागतील? तो आता एक बघायला इकॉनॉमिक पार्ट झाला, पण आपण कसं आहे, जो देशाबद्दल ठरवला जाणार रेट तो आपल्याला करावाच लागणार आहे। पण याच्यावरती कसं ना कसं करता सामान्य माणसावरती त्रास होतोच आहे, त्यांचा जो बर्डन वाढतोय तो कमी झाला पाहिजे कुठेतरी। 1 जून पासून पेट्रोल पंप बंद होणार आहे असं म्हणतात, त्यावर काय मत आहे तुमचं? खरंच होतील? नाही, प्रॉब्लेम होतील, तसे बंद झाले तर प्रॉब्लेम होतील, कारण जो लोकांच्या डे टू डे लाईफ मध्ये इश्यू होणार, आपले तरी म्हणजे ऑफिस यूज साठी यूज होतात, पण जे डेली फूड डिलिव्हरीसाठी त्यांचे इश्यू होतील, त्यांचे हाल होणार का जेवणाचे। नहीं, हम तो कोशिश करेंगे जितना जेवढा होणार कोशिश आम्ही करणार त्यांना द्यायला। पण सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल की दर वाढले पाहिजे का कमी झाले पाहिजे? कारण प्रशासनाकडून दररोज दर वाढत चालले। माझ्या हिशोबाने तो दर कमी व्हायला पाहिजे। काय करू आता, वरनं माल कमी येतात तर काय करणार। खरंच माल कमी आहे की लोक अफवा नाही, पसरवतात? रिअल आहे, खरंच माल भेटत नाही ना, कमी आहे। तिकडच माग येते ना। कुठून महाग येतो? तिकडं म्हणजे आपले मागवते तिकडं माल थोडेच येते ना। बाहेरच्या देशातून जे इंधन मागवलं जातं, थोडेच पण येते। युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून काय हा, प्रॉब्लेम आहे का? हा, त्या हिशोबाने माल कमी मिळते। काढलं पाहिजे की नाही? काढला पाहिजे। काय काढलं पाहिजे? सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? काय सांगू आता, काय काय परिस्थिती आहे सध्याची याबद्दल तर काय बोलू? परिस्थितीत लय नाजूक आहे। तर आपण पाहिलंच असेल की नागरिकांचं मत जे आहे ते काहींचं प्रशासनाच्या बाजूने आहे, तर काहींचं मत हे प्रशासनाच्या विरोधात आहे। काहींचं म्हणणं आहे की प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे, पण येत्या काळामध्ये प्रशासन याकडे कशा पद्धतीने लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।